माझ्याने होतच नाही, मी करतच नाही, असं जर आपण कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग आपण व्याकरणात शिकलेलो आहोत. आपण असं कर्मणी प्रयोगामध्ये बोलत असतो नेहमी. कर्तरी प्रयोगात बोललं पाहिजे की मी करता आहे माझ्या आयुष्याचा, मी काय करतो किंवा मी काय करत नाही. किती विद्यार्थी माझ्याकडे असे येतात, माझ्याने अभ्यास होत नाही. म्हणजे काय? आपण पुढे ढकलतो गोष्टी. आज नाही, उद्यापासून ना मी उद्यापासून म्हणजे काय? उद्या नावाचा कुठला दिवस आपल्याला दिसतो? हा, म्हणजे आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे, इतपत हे कॅलेंडर सांगतो आपल्याला. पण उद्या उजाडल्यानंतर तो आज होतो ना. मग आपण आज मध्ये का नाही राहत? कारण आपलं मन कधीही वर्तमान काळात नसतं. तुम्ही विचार करा या गोष्टीवरती. आपलं मन जे चालत असतं ते एकतर भूतकाळात चालत असतं किंवा भविष्य काळात चालत असतं. तेव्हा आमच्या वेळी काय दिवस होते वगैरे असं आपण म्हणतो ना, भूतकाळ. मग त्या जुन्या काळातल्या गोड आठवणी काढायच्या आणि आता कसं सगळं वाईट आहे असं म्हणायचं. किंवा आणखीन 10 वर्षांनी बापरे माझं कसं होईल, चिंतेत आपण असतो. मन कधीही वर्तमान काळात नसतं आणि शरीर प्रत्येक क्षणाला वर्तमान काळात असतं. आपलं शरीर जिथे आहे तिथे जर आपलं मन असलं तर आपण समग्र असतो. मी एकाग्र म्हणत नाहीये. मला एकाग्रतेपेक्षा समग्रता जास्त आवडते. आवडते अशासाठी की आपण समग्रतेने कुठचीही गोष्ट करणं, एकाग्रतेमध्ये पुन्हा थोडासा ताण आहे. एका टोकाकडे बघत राहणं किती ताण ताण निर्माण करणारी गोष्ट आहे. याच्याऐवजी जर आपण समग्रतेने एखाद्या गोष्टीकडे पाहिलं, समग्रता म्हणजे शरीर, मन, आपल्या सगळ्या ज्या काही जाणीवा आहेत त्या तिथे आणणं आणि त्या सर्वस्वांनिशी टोटॅलिटीने, समग्रतेने आपण तिथे उपस्थित असणं. समग्रता ही जास्त महत्वाची आहे आणि जास्त सोपी आहे. एकाग्रतेपेक्षा समग्रता सोपी आहे, हेही लक्षात घ्या. वर्तमान काळाबद्दल मी बोलत होतो. वर्तमानातला जो क्षण आहे, आत्ताचा जो क्षण आहे, तेवढा एकच क्षण हा आपल्या आतमध्ये शांतता, रिलॅक्सेशन निर्माण करणारा क्षण आहे. पुढे येणारा क्षण हा काळजी निर्माण करतो. घडून गेलेला जो क्षण आहे तो बहुतेक वेळेला दुःख निर्माण करतो. म्हणजे ते वाईट घडलं म्हणून किंवा ते चांगलं घडलं असेल तर ते आता गेलं म्हणून. त्यामुळे भूतकाळ दुःख निर्माण करतो, भविष्यकाळ चिंता निर्माण करतो, वर्तमान काळ रिलॅक्सेशन निर्माण करणारा आहे. मग आत्ता या क्षणाला माझ्या समोर काय प्रश्न आहे? बहुतेक वेळेला याचं उत्तर काही नाही असं असतं. मग आत्ताच्या क्षणाचा मी उपयोग काय करू शकतो, कसा करू शकतो? माझ्या विकासासाठी, माझ्या शांततेसाठी, माझ्या आनंदासाठी. हा जर आपण विचार केला आणि तशी कृती केली सकारात्मक. हल्ली काय आहे ना, पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचारांचा एक खूळ आलेला आहे. ते खूळ मी का म्हणतो ते तुम्हाला सांगतो. पॉझिटिव्ह विचाराबद्दल मी पॉझिटिव्हच्या विरुद्ध नाही, पण नुसतं पॉझिटिव्ह विचार करा म्हणून काय होतं? हो, मी करतो भरपूर पॉझिटिव्ह विचार. मी आता मस्त काम करणार आहे, मी अमुक करणार आहे, तमुक करणार आहे, मला इतका पैसा मिळणार आहे वगैरे वगैरे. हे सगळे विचार पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्यासाठी मी काहीही प्रयत्न जर केला नाही तर त्या पॉझिटिव्ह विचारांना काय अर्थ आहे? त्यामुळे पॉझिटिव्ह विचारापेक्षा पॉझिटिव्ह कृतीला जास्त महत्व आहे. बऱ्याचदा आपल्या मनात नकारात्मक विचार असतात. माझ्याने हे होणार नाही, मला जमणार नाही, मला हे करण्याची भीती वाटते, माझा आत्मविश्वास कमी आहे वगैरे वगैरे वगैरे. हे नकारात्मक विचार घेऊन जर मी ठरवलं की मला माहिती आहे की हे सगळे नकारात्मक विचार माझ्या मनात आहेत आणि तरी सुद्धा मला हे करायचंय, ते करण्याच्या दृष्टीने मी एक पाऊल जेव्हा पुढे टाकतो, एक लक्षात घ्या,
आपण ज्या वेळेला चालतो, आपण कसे चालतो, चालण्याची क्रिया बघितली आहे तुम्ही? नीट आठवून बघा. आपण चालताना पहिलं पाऊल जेव्हा पुढे टाकतो तेव्हा दुसरं पाऊल अर्ध उचललेलं असतं, नंतर नाही उचललं जात. चालून बघा एकदा. ज्या वेळेला आपण चालतो दुसरं पाऊल हे त्याच्या बरोबरीने उचललं जातं. मी सांगितलेलं नाहीये त्या पावलाला, मी फक्त पहिल्या पावलाला आज्ञा दिली आहे पुढे जाण्याची. दुसरं पाऊल उचललं जातं आणि मग दुसरं पाऊल जे पडतं ते पहिल्याच्या पुढे पडतं, त्याच्या जोडीला नाही येऊन थांबत तिथे. दुसऱ्याच्या पुढे जात, पहिल्याच्या पुढे जातं, मग हे पाऊल उचललं जातं आणि त्याच्या पुढे जातं. असे आपण चालतो, बरोबर? आपण बरेचदा पहिल्या पावलाशी अडलेलो असतो, सुरुवातच आपण करत नाही. आणि सुरुवात करणं हा पॉझिटिव्ह विचार नाहीये, ती पॉझिटिव्ह कृती आहे, सकारात्मक कृती आहे, हे लक्षात घ्या. सकारात्मक कृती जर झाली, एक पाऊल दुसरं पाऊल पुन्हा पहिलं पाऊल दुसरं पाऊल असं करत जर आपण चालत राहिलो, सकारात्मक कृती झाली तर आपण इच्छित स्थळी पोचतो आणि मग निगेटिव्ह विचार आपोआप मागे पडलेले असतात. निगेटिव्ह विचारांशी, नकारात्मक विचारांशी आपल्याला झगडावंच लागत नाही. ती घडतीये, ती कुठली कृती घडतीये याच्याकडे लक्ष देणं मला वाटतं खूप महत्वाचं आहे. भावनांबद्दल थोडंसं बोलू. 4 भावना आहेत ना, त्या आपण रोज अनुभवतो. रोज. दुःख, भीती, राग आणि आनंद या 4 मूलभूत भावना रोज आपण दिवसातून कधी ना कधी अनुभवतो, बरोबर? यातली सगळ्यात महागात पडणारी भावना कुठली? काय वाटतं? बरोबर, सगळ्यात महागात आपल्याला ही राग नावाची जी भावना आहे ती सगळ्यात महागात पडणारी भावना आहे. कशासाठी? म्हणजे वैयक्तिक पातळीपासून ते अगदी सामूहिक पातळीपर्यंत तुम्ही पाहिलं, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पाहिलं, युद्ध जी होतात त्याच्या मुळाशी राग आहे. आणि व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा आपण पाहिलं तर आपल्या रागाचा आपल्याला किती त्रास होऊ शकतो. आपण कुणावर तरी रागावतो, भयंकर आक्रस्ताळेपणाने आपण आपला राग व्यक्त करतो. तो राग ओसरल्यानंतर मग आपल्याला किती वाईट वाटतं. अरे अरे अरे, मी असं नको तर करायला नाही, रागाच्या भरात माझ्या हातून, पुन्हा रागाच्या भरात माझ्या हातून झालं. बघा, पुन्हा कर्मणी प्रयोग आला. मी असं रागावलो असं नाही आपण म्हणत, रागाच्या भरात ना माझ्या हातून त्याच्या एक मुस्कटात दिली गेली आणि त्याचा खूप आपल्याला पश्चाताप झालेला असतो. हा पश्चाताप जेव्हा आपल्याला होतो तेव्हा आपण ठरवतो की नाही, आता नाही, आता पुन्हा नाही असं. आणि पुन्हा आपण रागवलो की पुन्हा आपण काय करतो, मग आपण तो राग दडपतो आतमध्ये, दडपतो, आणखी दडपतो, आणखी दडपतो, आणखी दडपतो. रागवायचं नाही, रागवायचं नाही, रागवायचं नाही. आणि मग दडपलेला राग, मग आपण ट्रेनने प्रवास करताना नुसताच समोरच्या माणसाचा चुकून आपल्या पायावरती पाय पडला तरी मग तो जो काय स्फोट होतो, तो आधीचा सगळा दडपलेला राग असतो तो त्याच्यावरती निघतो आणि मग परत आपल्याला पश्चाताप होतो. आणि हे राग पश्चाताप हे दुष्टचक्र कायम चालू असतं की नाही? राग आपला हाताळणं ही गोष्ट किती महत्वाची आहे. अरिस्टॉटलचं एक वाक्य आहे की रागावणं सोपं आहे, योग्य वेळी, योग्य व्यक्तीवर, योग्य कारणासाठी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने रागावणं खूप अवघड आहे. आता तुम्ही म्हणाले इतक्या सगळ्या योग्य 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 गोष्टी झाल्या तर रागवायचं कसं आणि कशाला? मग रागावलंच जाणार नाही. मला वाटतं की राग या भावनेला एक काहीतरी अर्थ आहे, काहीतरी एक प्रयोजन आहे. जर या जगात कुणीच कुणावर रागवत नसतं तर कदाचित सगळ्यांनी एकमेकांना गृहीत धरलं असतं आणि अंधाधुंदी वाढली असती. म्हणजे आज अंधाधुंदी रागामुळे कमी झाली असं माझं म्हणणं नाही, पण मुळात राग या भावनेचं प्रयोजन आहे ते दुसऱ्या माणसाच्या वर्तनामध्ये माझ्या रागामुळे बदल मी घडवून आणू शकतो, ही ताकद रागामध्ये आहे. मग ती ताकद आपण ताकद म्हणून वापरणार आहोत का ती आपण फुकट घालवणार आहोत, हे आपल्याला ठरवलं पाहिजे.
आपण जेव्हा निष्फळ रागावतो आणि ते रागावणं आपलं फुकट जातं तर त्याचा काही उपयोग नसतो आणि मग आपल्याला वाईट वाटतं. म्हणून आपल्याला खरा पश्चात्ताप झालेला असतो की मी माझ्या मुलाला एवढं रागावलो पण त्याचा काही उपयोग झाला नाही, पुन्हा त्याचं वागणं आहे तसंच. म्हणून योग्य वेळी रागावणं. रागावण्याची योग्य वेळ कुठची? राग आल्यानंतर लगेचच, शक्यतो जितकं लवकर रागावता येईल तितकी ती योग्य वेळ. का? नाहीतर मग आपण आत्ता काहीतरी बोलतो आणि 2 महिन्यापूर्वी काहीतरी घडलेलं आहे तेव्हा पण तू असंच केलं होतंस, त्याचा राग आत्ता काढून काही उपयोग नाही, ती वेळ फारच उशीर झालेला आहे तेव्हा. त्यामुळे शक्य तेवढं लवकर त्या घटनेबद्दल रागावणं हे चांगलं, ही योग्य वेळ झाली. योग्य व्यक्तीवर रागावणं. आपण नाही रागवत, आपण वड्याचं तेल वांग्यावर काढतो पुष्कळदा. या माणसाचा राग आलाय तो त्याच्यावर काढतो. ज्याच्यावर रागवायचं त्याच्यावर आपण रागवतच नाही, कारण ती कोणीतरी अधिकारी व्यक्ती असते, त्याच्यावर नाही आपण रागवू शकत. योग्य कारणासाठी रागवणं. अनेकदा आपण असं करतो की लहानशा कारणासाठी सुद्धा आपण खूप अति जास्त रागावतो. आज माझा मूड छान आहे, मग माझ्या मुलांनी काहीही केलं तरी मला चालतं. आज माझा मूड खराब आहे आणि एवढंसं काही केलं तरी माझी तळपायाची मस्तकाला जाते, असं जे आपलं होतं. कारण कारणाचं तारतम्य आपल्याला त्यावेळेला नसतं. आणि म्हणून योग्य कारणासाठी रागवणं महत्वाचं आहे. योग्य प्रमाणात रागवणं. कारण केवढं आणि रागाचं प्रमाण केवढं. छोट्या गोष्टींसाठी छोट्या प्रमाणात रागवा, मोठ्या गोष्टींसाठी मोठ्या कारणासाठी मोठ्या प्रमाणात रागवा. आणि सगळ्यात शेवटी योग्य पद्धतीने रागवणं. रागवण्याची योग्य पद्धत कुठली? अशी काय असते का? अयोग्य पद्धती आपल्याला माहिती आहेत. मारहाण करणं, शिवीगाळ करणं बरेच आहेत, आपल्याला मी सांगायला नको, आपण बघतो अवतीभोवती. योग्य पद्धत ही रागाची असू शकते. योग्य पद्धत, मला असं वाटतं की रागावण्याची योग्य पद्धत प्रत्येक माणसाने एक स्वतःसाठी अंगीकारणं अशासाठी गरजेचं आहे की त्या रागावण्याचा उपयोग तर होईल, त्यातून काही कुणाचं नुकसान होणार नाही, त्या माणसाचं होणार नाही, आपलं नुकसान होणार नाही. आपण आपल्याकडून रागावलं तर जाईल पण ते प्रभावीपणे आपण रागावू आणि त्याचा उपयोग होईल किंवा त्याचा उपयोग होण्याची निदान शक्यता तरी वाढेल. मग असं कसं रागावता येतं? आपल्याला भयंकर राग आलेला असतो तेव्हा काय होतं? असं रक्त धावत असतं जोराने, स्नायूंचा रक्तप्रवाह वाढलेला असतो, आपल्या मुठी आवळतो, आपण दातोट खातो, शरीरामधला ताण स्नायूंचा वाढलेला असतो आणि कुठच्या क्षणी आपण तुटून पडू ही अवस्था आपली होते रागाच्या भरामध्ये. पहिली गोष्ट जर आपण एक केली, पुन्हा त्याच्या वागण्याचा मला राग आलाय, पण मला राग आलाय ही घटना कुणामध्ये घडते? माझ्या आतमध्ये घडते. म्हणून रागावताना जर मी माझ्याकडे आलो की मला भयंकर राग आलाय, हे जर आपण स्वतःशी म्हटलं तर आपलं आपल्या रागाकडे लक्ष जातं आणि ते जर लक्ष गेलं तर रागाचा भर कमी होतो, जेवढा आहे तेवढाच राहतो, जेवढा आवश्यक आहे तेवढा राहतो. आणि मग आपण म्हणतो की मला राग आलाय कारण तू अमुक अमुक केलंस ना, त्याचा मला खूप राग आलाय. समजा आपण आपल्या मुलावरती रागवत असलो, तू असलास, तू जन्मात सुधारणार नाहीस वगैरे वगैरे, ही जी वाक्य आपण मुलांना ऐकवतो ती त्याच्या व्यक्तित्वावरती हल्ला करणारी वाक्य आहेत, त्याच्या व्यक्तित्वावरती घाला घालणारी वाक्य आहेत, त्याच्यातून त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हेच जर तुम्ही वाक्य तू वरून मीवर आलात, मला खूप राग आलाय, मला संताप आलाय, माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेलं, मग तुम्ही वाक्प्रचार हवे तेवढे वापरा त्याच्यासाठी. तुमच्या रागाचं जितकं छान तुम्हाला वर्णन शब्दात करता येईल तेवढं करा. त्याच्यातून मुलांचाही शब्दसंग्रह चांगला वाढतो. आणि मग तुम्ही का राग आलाय हे जर त्याला सांगितलं, आणि मुलांच्याच बाबतीत असं नाही, कोणाच्याही बाबतीत, की मला खूप राग आलाय, मला त्रास होतोय आणि मला हे आवडत नाहीये, याच्याऐवजी तू असं केलं असतं तर मला जास्त आवडलं असतं. तुम्ही राग तर व्यक्त केला, राग दडपला नाही,
तो राग तुम्ही अत्यंत प्रभावीपणे जरबेच्या आवाजामध्ये व्यक्त केलात. तुम्ही रागाचं कारण सांगितलं आणि तरी सुद्धा त्या व्यक्तीवरती कुठेही हल्ला झाला नाही, शाब्दिक किंवा शारीरिक, आणि त्यातून तुम्हाला पश्चाताप होण्याची शक्यता कमी आहे. हे कशामुळे झालं? रागावलेल्या स्थितीत आपण स्वतःकडे जेव्हा आलो तेव्हा हे शक्य झालं. लक्षात आलं मी काय म्हणतो? ही अत्यंत सूक्ष्म गोष्ट आहे, पण ही फार महत्वाची आहे आणि याने जमीन अस्मानाचा फरक पडू शकतो. सध्या मी एक खूप छान इंग्लिश पुस्तक वाचतोय, सोग्याल रिनपोचे नावाच्या एका लेखकाने लिहिलेलं तिबेटन बुक ऑफ लिव्हिंग अँड डाईंग नावाचं. त्याच्यात तो असं म्हणतो की पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा चमत्कार कुठला? एक नकारात्मक भावना आपली आपण हाताळणं. स्वतःमधली एक नकारात्मक भावना जर आपण प्रभावीपणे हाताळली तर त्याच्यासारखा दुसरा चमत्कार नाही. आपण सतत वाईट चुकीच्या पद्धतीने रागवतो, याचा आपल्याला पश्चाताप होतो आणि ह्या दुष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने जर आपला राग व्यक्त केला आणि त्याचा जर उपयोग झाला तर तो एक मोठा चमत्कार आहे. एक कुठच्याही नकारात्मक भावनेच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की एक नकारात्मक भावना त्याचं जर सकारात्मक कृतीमध्ये रूपांतर झालं तर कितीतरी चांगलं आहे. बघा, एखादी व्यक्ती मृत्यू पावते, ती आपल्याला खूप जवळची असते, आपल्याला खूप शोक होतो, खूप दुःख होतं. आता हा शोक ही नकारात्मक भावना आहे. ते माणूस पुन्हा मला कधी दिसणार नाही ही खंत आहे. पण मला त्या इतका शोक का होतो? त्या शोकाच्या नाण्याची दुसरी बाजू काय आहे? कृतज्ञता आहे ना. त्या माणसाबद्दल मला अपार कृतज्ञता वाटते, म्हणूनच तो माणूस गेल्यावर मला शोक होतो. मग त्या शोकाकडे मी जर कृतज्ञता म्हणून बघितलं तर ती कृतज्ञता मी माझ्या आयुष्यात कशी वापरू शकतो? त्या माणसाने मला काय दिलं ते मी जर वापरलं आणि इतरांना दिलं तर तो शोक माझा राहील का? नाही राहणार. शोक नावाची नकारात्मक भावना मी कृतज्ञतेमध्ये रूपांतरित केली. असं प्रत्येक नकारात्मक भावनेचं रूपांतर आपल्याला सकारात्मक कृतीमध्ये करता येतं. फक्त तसा विचार आपण करणं गरजेचं आहे. नकारात्मक विचारांबद्दल आपण बोललो, नकारात्मक भावनांबद्दल आपण बोललो, नकारात्मक वर्तन जे आहे की मला माहिती आहे अमुक अमुक मी करायला पाहिजे पण मी करतच नाही, किंवा माझ्या हातून होत नाही, मी जे मगाशी म्हटलं तसं. याच्यात आपण काय करतो माहिती आहे का? याच्यात आपण स्वतःच्या विरोधात उभे राहतो. मला वाटतं याच्यासारखी दुसरी खेदजनक गोष्ट नाही. कुठलाही माणूस स्वतःच्या विरोधामध्ये काहीतरी करतो, स्वतःच्या विरुद्ध जातो. मला तर असं वाटतं की ज्यांची परिस्थिती दुःखद आहे, ज्यांना खूप संकटांना सामोरं जावं लागतं, ती माणसं त्याच्यावर मात करून पुढे का जातात? तर ती कधीही स्वतःचे शत्रू होत नाहीत. मला हे करायचंय, माझ्यासाठी करायचंय. सध्या मी प्रकाश आमटेंचं पुस्तक पुन्हा एकदा वाचलं, प्रकाश वाटा जे आलाय ते. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की आदिवासी लोकांबरोबर काम करताना त्यांचा विरोध सुरुवातीला घ्यावा लागला, की त्यांच्या अंधश्रद्धांना मोडून काढण्याचे प्रयत्न आम्ही केले. प्रकाश आमटे असं लिहितात त्याच्यामध्ये की मग मी असं म्हटलं की नाही, हे मी तिथे त्यांच्यासाठी नाही आलेलो, मी माझ्या समाधानासाठी आलोय ना. माझं समाधान म्हणून तिथेही स्वतःकडे जेव्हा ते आले तेव्हा प्रश्न सुटले. कुठलाही प्रश्न आपल्या आयुष्यात जो आलेला असतो त्या प्रश्नाकडून तुम्ही स्वतःकडे नजर वळवा, स्वतःकडे दृष्टी वळवा, स्वतःकडे या, स्वतःच्या मनस्थितीकडे या आणि मग तुमच्या लक्षात येईल की नाही नाही नाही, मी ह्या घटनेकडे असं बघतोय, याच्याऐवजी मी जर असं बघितलं तर मला त्रास होणार नाहीये आणि हा मार्ग आहे. आपल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं ही आपल्याकडे असतात, फक्त ती सुप्तावस्थेत असतात, दडलेली असतात. आणि त्याच्यावरती ज्या गोष्टी असतात ना, त्या ह्या सगळ्या नकारात्मक भावना, नकारात्मक विचार, नकारात्मक वर्तन, परिस्थितीकडे बघण्याचा आपला एक नकारात्मक दृष्टिकोन, ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टींची पुटं या
उत्तरांवरती चढलेली असतात, ती काढून टाकल्यानंतर उत्तर आपल्याला दिसतं. एक गोष्ट मी वाचली होती. गोष्ट म्हणण्यापेक्षा ही वस्तुस्थिती आहे, फॅक्ट आहे. थायलंडमध्ये एक बुद्धाचं मंदिर आहे आणि ते बुद्ध मंदिर, तिथली मूर्ती जी आहे ना, ती सोन्याची मूर्ती आहे. काही टन वजनाची सोन्याची मूर्ती आहे. त्या मूर्तीची कथा जी मी वाचली होती ती अशी की ही मूर्ती थायलंडमध्ये त्याची स्थापना कशी झाली, की काही बुद्ध भिक्षू रात्रीच्या वेळेला टॉर्च घेऊन बाहेर पडलेले होते आणि त्यांना एक मोठी प्लास्टर ऑफ पॅरिसची काहीतरी अशी एक वस्तू प्रचंड मोठी आकाराने काहीतरी दिसली. त्यांनी बघितलं तर ती बुद्धाची मूर्ती असावी असं त्यांना वाटलं. ते जवळ गेले त्या मूर्तीच्या आणि थोडंसं खरवडून पाहिलं तर आतमध्ये काहीतरी चकाकायला लागलं. थोडंसं आणखीन खरवडलं, ती चकाकी वाढत गेली आणि मग लक्षात आलं की आत सोनं आहे. मग हे एवढं मोठं प्लास्टर ऑफ पॅरिस कशासाठी वरती लावून ठेवलं? मग त्याचा इतिहास असा कळला की ब्रह्मदेशाने जेव्हा थायलंडवर स्वारी केली होती त्यावेळेला या सोन्याच्या बुद्ध मूर्तीचं संरक्षण करण्यासाठी, ती सोन्याची आहे हे कळू नये म्हणून वरती प्लास्टर ऑफ पॅरिसचे थरच्या थर आणि वरती मातीचे थरच्या थर लावलेले होते. पाऊस पडायला लागला, मग त्या बुद्ध भिक्षूंनी ती झाकून ठेवली आणि पाऊस ओसरल्यानंतर ते सगळी पुटं काढली आणि सबंध मोठा सोन्याचा बुद्ध तिथे उभा होता आणि मग त्या मूर्तीची स्थापना केली आणि त्याच्यावर मंदिर बांधलं. मला असं वाटतं की प्रत्येकामध्ये आतमध्ये हा सोन्याचा बुद्ध आहे. शांतता, प्रेम, आनंद ह्या गोष्टी यांना मी हा बुद्ध म्हणतोय. हा बुद्ध प्रत्येक माणसाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्यावर पुटं जी चढलेली आहेत, मातीची म्हणा प्लास्टर ऑफ पॅरिसची, ती ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टींची आहेत. या नकारात्मक गोष्टी घेऊन आपण जगतो रोज आणि आपल्याला वाटतं की आपण हे मातीचं आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचंच आयुष्य जगतो आहोत. त्यामुळे सांगा कसं जगायचं हा जेव्हा प्रश्न आपल्याला पडतो त्यावेळेला दोन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. एक, आपल्या आयुष्यावरती श्रद्धा पूर्णपणे असणं आवश्यक आहे की नाही, ह्या गोष्टी माझ्या आत आहेत आणि त्या माझ्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. मी प्रयत्न मात्र करायला हवेत त्याच्यासाठी, दुसऱ्या कोणी नाही प्रयत्न करून चालणार. गणपतीच्या देवळापुढे रांगा लावून तो गणपती माझा हा प्रश्न सोडवणार नाही. हा प्रश्न माझा मला सोडवायला हवा. आणि म्हणून स्वतःच्या ताणाचं, स्वतःच्या नकारात्मक गोष्टींचं व्यवस्थापन स्वतः करणं हे यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून आपला जो दिनक्रम आहे, आपली जी दिनचर्या आहे, आपली जी जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीमध्ये रोजच्या रोज, मी मगाशी म्हटलं तसं आपण केरकचरा काढतो तसं रोजच्या रोज असं काहीतरी आपण केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या नकारात्मक गोष्टींची पुटं जी आपण रोज चढवतो ती काढली जातील, ती बाहेर आपण फेकू. शारीरिक व्यायाम, ध्यान, योग यासारख्या ज्या गोष्टी आहेत या जीवनशैलीचा भाग म्हणून अंगीकारणं महत्त्वाचं आहे. दुर्दैवाची गोष्ट मित्र हो अशी आहे आपल्याकडे की अध्यात्म या शब्दाचा अत्यंत विपरीत अर्थ आपण रोजच्या जगण्यामध्ये लावतो. अध्यात्म या शब्दामध्ये आत्म हा शब्द आहे, तो लक्षात घ्या. आत्म म्हणजे आपण, स्वतः, सेल्फ. त्याचा संबंध आपल्या बाहेर असणाऱ्या परमेश्वराशी नाही. आणि हे सगळ्या धर्मांनी सांगितलेलं आहे. दुनियेतल्या सगळ्या धर्मांच्या युगपुरुषांनी हेच सांगितलेलं आहे की अध्यात्म हे स्वतःशी निगडित आहे, इतर कोणाशीही नाही. आणि हेच नेमकं आपण विसरून बाहेर काहीतरी शोधायला जातो जे आत आहेच.
एक सुफी संत राबिया नावाची, आपण ते कदाचित तिचं नाव ऐकलं असेल, तिची एक फार मजेशीर गोष्ट सांगतात. ही म्हातारी होती खूप आणि प्रसिद्ध संत होती त्या गावातली. ती एकदा अंधार पडायला लागल्यानंतर बाहेर काहीतरी शोधत होती रस्त्यावरती. लोक जमा झाले. काय शोधतेस? नाही, माझी सुई हरवली आहे, ती शोधते. तुम्ही पण मला मदत करा शोधायला. थोडा वेळ झाल्यानंतर लोकांनी विचारलं, पण सुई नक्की कुठे पडली आहे? घरात पडली आहे म्हणाली. मग तू बाहेर का शोधतेस? ती म्हणाली, तुम्ही हेच करता ना, मी तुम्हाला हेच सांगते कायम, ज्या गोष्टी आत आहेत त्या तुम्ही बाहेर नका शोधू ना. त्यामुळे आनंद, प्रेम, शांतता ह्या गोष्टी आपल्या आत असतात, त्या उपलब्ध आहेत, तुम्हाला हव्यात तेव्हा उपलब्ध आहेत. फक्त ह्या नकारात्मक गोष्टी काढून टाकणं महत्वाचं आहे. मायकेल अँजेलो नावाचा जो शिल्पकार होता, त्याला विचारलं की तुम्ही इतके सुरेख संगमरवरी पुतळे कसे बनवता, जिवंत वाटतील असे. त्याच्यावर तो म्हणाला की संगमरवरी दगड मी माझ्या समोर असतो, तो पुतळा मला तिथे दिसतच असतो, मी नको असलेलं संगमरवर काढून टाकतो. हा विचार बघा कसा आहे. आपल्याला करायचं, मिळवायचं, शांतता हवी 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 म्हणजे ती आहे ना, पण त्याच्या आड येणारं नको असलेलं ते काढा, किती उरेल ती शांतताच आहे ना. मग हा जो एक विचार आहे, हा विचार आपल्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ध्यानासारख्या प्रक्रियेचा उपयोग होऊ शकतो. हे मी आपल्याला मुद्दाम माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय, कारण मी रोज सकाळी 1 तास व्यायाम आणि 1 तास ध्यान करतोच. हे म्हणून मी पुस्तकात लिहिलेलं वाक्य तुम्हाला सांगत नाहीये, मी माझ्या अनुभवातून आलेलं सांगतोय. कारण ध्यान म्हणजे कुठल्या तरी परमेश्वराचं ध्यान करणं नाही. पुन्हा तेच सांगतो की आपण स्वतःच्या जवळ येणं म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे स्वतःच्या जवळ. खरं म्हणजे ध्यान हा एक स्वतंत्र एका वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे. त्याच्यात फार मी अति खोलात शिरत नाही. पण एक लक्षात घ्या की आपल्याला आयुष्यामध्ये चालायचं आहे. कसं जगायचं? मी चालण्याचं उदाहरण दिलं. चालायचं आहे. 2 प्रकारची माणसं असतात जगामध्ये. एक आयुष्याला शिव्याशाप देत, कंटाळत चालत राहतात, त्यामुळे चालण्यातही मजा येत नाही. आणि दुसरी माणसं अशी आहेत की जी मला सगळं छान आहे असं म्हणून चालायची थांबतात. पावलं बुवा सगळं मला, बस झालं म्हणून चालायची थांबतात. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. या दोन्हीतलं चांगलं जर आपण घेतलं तर चालत राहणं आणि चालता चालता धन्यवाद देत राहणं आयुष्याला, हा जर भाव, धन्यवादाचा भाव घेऊन जर आपण आयुष्य जगलो की अरे बऱ्याच चांगल्या गोष्टी माझ्याकडे आता आहेत, त्याच्याशी नातं जोडत जर मी चालत राहिलो तर तिथे माझा आनंद आहे. इंग्लिशमध्ये अशी एक म्हण आहे की हॅपीनेस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट इज अ मॅनर इन विच यू ट्रॅव्हल. म्हणजे आनंद हे शेवटी रडत खडत काहीतरी प्रवास करून गाठायचा मुक्काम नाहीये. प्रवासातच आनंद आहे. म्हणून जगण्यातला जो आनंद आहे, रोजचा आनंद, हा रोज घेणं महत्वाचं आहे. रोज मी आनंदी होण्यासाठी माझ्या आयुष्यात काय करतो? मला गाण्याची खूप आवड आहे, पण काय करणार ना, मला गाणी ऐकायला वेळच मिळत नाही. तुम्ही गाणी ऐकण्यासाठी वेळ काढा की, किंवा गाणं लावा की. गाणं लावायला किती वेळ लागतो तुम्हाला कानावर पडायला? बरोबर. आपल्या आनंदाची स्थानं आपण शोधणं हे महत्वाचं आहे. मला आनंद कशातून मिळतो हे मी ठरवायचं आणि त्यातून आनंद घेण्यासाठी रोज, म्हणून आनंदाने जगणं म्हणजे काहीतरी आपण अगदीच जर तुम्हाला स्वयंपाकघरातलंच उदाहरण द्यायचं झालं तर मसाले भात केला आणि वरून खोबरं आपण पसरतो त्याच्यावरती, तसा आपला आनंद वरून असं नाही. असा आनंद नसतो तो. आनंद हा त्या मसाले भाताचा स्वाद असला पाहिजे ना. तसा जगण्यातला स्वाद जो आहे तो आनंदाचा असला पाहिजे. वरून काहीतरी ऍड केलेलं असं नसतं. ते असं नसावं. म्हणून जीवनशैलीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज वैद्यकशास्त्र असं सांगतं की बहुतेक जे आजार आहेत, ताणामधून निर्माण होणारे जे आजार आहेत, ते सर्वच्या सर्व आजार जीवनशैली बिघडल्यामुळे निर्माण झालेले आजार आहेत. तो हृदयविकार असेल, रक्तदाब असेल, डायबिटीस असेल, आर्थरायटिस असेल, दमा असेल, काही असेल, हे सगळे जे क्रॉनिक आजार आहेत
त्यांच्या बरं होण्यामध्ये जीवनशैलीतला बदल हा जास्त महत्वाचा आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता, आणि म्हणून आपल्या आजच्या या व्याख्यानाचा विषय आपण असा ठेवला की सांगा कसं जगायचं. हे कसं जगायचं, किती जगायचं ते आपल्या हातात नाही. म्हणजे मला विचाराल तर आपल्या आयुष्यातली एकमेव गोष्ट निश्चित आहे, मृत्यू. खरं म्हणाल तर बाकी सगळंच अनिश्चित आहे. मृत्यू होणार हे नाही, ही एकच गोष्ट निश्चित आहे. पण त्या गोष्टीची भीती बाळगून जर आपण आत्ताचा वर्तमान काळ जर खराब करणार असलो तर त्याला काही अर्थ नाही. मग वर्तमान काळ आपल्याला समृद्ध जर करायचा असेल तर तिथे जीवनशैली आवश्यक आहे. जीवनशैलीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि अध्यात्म हे स्वतःपासून सुरू होतं आणि स्वतःशी येऊन थांबतं. दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्याकडे जर एखादा माणूस छानपैकी मस्त कपडे घालून, गॉगल टोपी घालून, उन्हामध्ये छान आईस्क्रीम खात उभा आहे आनंदात, त्याला आपण आध्यात्मिक वगैरे म्हणू का? नाही म्हणणार. तो असेल पण कदाचित, कारण तो आनंदात आहे. हेच तो एखादा माणूस काटेकुटे पसरून उन्हामध्ये तप्त तळपत्या उन्हामध्ये एका पायावर काट्यावर उभा राहायला नग्नावस्थेत, तर इथे रांगा लागतील त्याचं दर्शन घ्यायला. हे दुर्दैव आहे. आपण अध्यात्म फार विपर्यास करून ठेवलेला आहे अध्यात्म या गोष्टीचा. अध्यात्म हे फार सोपं आहे. रोजच्या जगण्यातलं अध्यात्म जे आहे ते रोजच्या जगण्यातच आहे. ते समग्रतेने जगण्यातच अध्यात्म आहे. मग एखादा माणूस जन्मभर कधी देवळात जरी गेला नाही आणि तो समग्रतेने जगत असेल आपलं रोजचं जगणं, तर माझ्या दृष्टीने तो संपूर्णतया आध्यात्मिक पातळीवरती जगतो आहे. सांगा कसं जगायचं, ही ओळ आपल्याला माहिती आहे, पाडगावकरांच्या कवितेमधली आहे. ती कविता आता माझ्या समोर आहे. आज आपण ते कविता मी वाचून या व्याख्यानाचा शेवट करतो. आज आपण काय बघितलं, काय ऐकलं, आपण कुठल्या गोष्टींवरती विचार केला. एकतर जगणं ही एक प्रक्रिया आहे, हे लक्षात घ्या. आपण काही यंत्र नाही आहोत. आपण क्षणाक्षणाला बदलत असतो आणि ही एक जिवंत गतिमान प्रक्रिया आहे. आणि ह्या गतिमान प्रक्रियेच्या आड येणारे जे अडथळे आहेत त्यांनी ताण निर्माण होतो. आपण जर ताणाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं आणि नको असलेल्या गोष्टी काढून टाकल्या तर जे हवंय ते तिथे आहेच. आणि आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आपण असतो, हे जर आपण लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की मग आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला कोणी दुःखी नाही करू शकणार. आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला कोणी त्रास नाही देऊ शकणार. आपण त्रास करून घेण्याच्या लायकीचे आहोत का? याचं उत्तर अर्थातच नाही हे असतं. मला त्रास नाही होता कामा, यासाठी मला झटलं पाहिजे. माझं जगणं समृद्ध होण्यासाठी मला प्रयत्नशील राहायला पाहिजे. आणि म्हणून सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा, असं पाडगावकर म्हणतात. ही कविता मला फार आवडते. ती मी आपल्याला वाचून दाखवतो. आपण ऐकली असेल पण शेवटी मला ती वाचून दाखवावीशी वाटते म्हणून वाचतो. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना. ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं, काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं.
आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं? काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं? काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं? तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा. आणि शेवटी पाडगावकर असं म्हणतात की पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं? तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं? सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा. तुम्हीच ठरवा. धन्यवाद.